नमस्कार मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे आपण विविध प्रकारचे प्राणी पक्षी पाहतो. काही पक्षी प्राणी क्वचितच आपल्याला पाहायला मिळतात. परिसर विषयामध्ये आपल्या सभोवतालचे प्राणी पक्षी या घटकावर आपण अभ्यास केलाच आहे. प्राणी पक्ष्यांच्या गोष्टी ऐकल्या आहेतच, भरपूर गाणीही म्हटली आहेत. तर आता पपेट शोद्वारे गोष्टीचे सादरीकरण करणार आहोत. तर या गोष्टी रूपातून आपल्याला विविध प्राणी पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील. गोष्टीचे नाव आहे ससलूचे मित्र. ससलूचे मित्र. पांढऱ्या शुभ्र रंगाचा मऊ मऊ अंगाचा ससा दिसतो छान छान छान, ससा दिसतो छान. पांढऱ्या शुभ्र रंगाचा मऊ मऊ अंगाचा ससा दिसतो छान छान छान, ससा दिसतो छान छान छान, ससा दिसतो छान. एक ससा प्रथमच आपल्या बिळातून बाहेर पडला. तो एकटाच होता. आतापर्यंत सशानं बाहेरचं जग असं पाहिलंच नव्हतं. कारण कारण काय माहितीये का, ससुऱ्याची आई त्याला बाहेर सोडतच नव्हती. आत्ता ससा आईची नजर चुकून बाहेर पडला. इकडे तिकडे तिकडे इकडे फिरताना त्याला दिसला उंदीर. मी आहे स्वच्छंद प्राणी. मी कुठेही फिरतो. घरात, दुकानात, शाळेत. दुकानात जाऊन हळूच धान्य खातो. शाळेतील कपाटात जाऊन तुमचे पेपरही कुरतडतो बरं का. कोणते पेपर माहिती आहेत का मुलांनो? तुम्ही सोडवलेले परीक्षेचे पेपर. हा हा हा. उंदराला पाहून सशाला वाटलं, असा कसा हा आगळा वेगळा प्राणी, आणि शेपूट तर माझ्यापेक्षा लांब. त्याला तो उंदीर खूपच आवडला. ससा तसाच पुढे पुढे निघाला. ऐटपाच कोंबडा पहाटे आरवतो नेमाने. ऐटपाच कोंबडा पहाटे आरवतो नेमाने. ओठावरती त्याच्या उमटे कुकुच कुचे गाणे. ओठावरती त्याच्या उमटे कुकुच कुचे गाणे. कुकुच कुचे गाणे. कुकुच कुचे गाणे. आता सशाला दिसला पोपडा. त्याची सुंदर रंगीबेरंगी पिसे व चोच आणि त्याच्या डोक्यावरील पुरा पाहून सशाला फारच नवल वाटलं आणि तो पुढे पुढे गेला. सदावाकडे शेपुटवाला कुत्रा सावध असतो. सदावाकडे शेपुटवाला कुत्रा सावध असतो. जीभ काढुनी पुढे सारखी भो भो भुंकत बसतो. जीभ काढुनी पुढे सारखी भो भो भुंकत बसतो. भो भो भुंकत बसतो. अरे वा, कुत्रा दिसला सशाला. कुत्र्याला पाहून सशाला खूपच गंमत वाटली. अजून पुढे जाऊन काहीतरी नवीन नवीन पाहावं म्हणून ससा पुढे चालू लागला. लाल असो वा काळी करडी दूध पांढरे देते.
लाल असो वा काळी करडी दूध पांढरे देते पुढे टाकला चारा खाऊन गाय गोड हंबरते पुढे टाकला चारा खाऊन गाय गोड हंबरते सशाला कोण दिसलं? गाय. गाईचा रंग पाहून सशाला वाटलं माझ्याही अंगावर असेच काळे टिपके असते तर मी असाच छान दिसलो असतो ना, हो ना? हत्ती दादा झुलता किती छान हत्ती दादा झुलता किती छान दोन लांबडे दात आणखी सुपासारखे कान दोन लांबडे दात आणखी सुपासारखे कान एवढा मोठा हत्ती पण त्याची शेपूट मात्र लहान एवढा मोठा हत्ती पण त्याची शेपूट मात्र लहान ससा असाच पुढे पुढे चालतोय तर त्याला दोन हत्ती दिसले. हत्तीला पाहून सशाला काय वाटलं? हत्तीच्या सोंडेवर जाऊन बसावंसं वाटलं, पण तो तिकडेच थांबला. हात लांबले हत्ती झाले, हात लांबले हत्ती झाले, डोलत डोलत चालू लागले, डोलत डोलत चालू लागले. धप 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 धप. हिरवा हिरवा पोपट्याची चोच लाल बड हिरवा हिरवा पोपट्याची चोच लाल बड बाकदार्या चोचीने हा पेरू खातो कड बाकदार्या चोचीने हा पेरू खातो कड हा पेरू खातो कड हा पेरू खातो कड मिडू 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 मिडू. यानंतर सशाच्या समोर पोपट येऊन बसला. ससा खूपच खुश झाला. पोपट मिठू मिठू करू लागला. सशाला भेटून पोपटालाही खूप खूप आनंद झाला. मोर सारा लेक डोळे निळे जांभळे हिरवे काळे मोर पिसाला अनेक डोळे निळे जांभळे हिरवे काळे पक्षी हा देखना खरा डोक्यावरती एक तुरा पक्षी हा देखना खरा डोक्यावरती एक तुरा डोक्यावरती एक तुरा. आत्ता कसला आनंद झाला बरं सशाला, माहित आहे का मुलांनो? नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. मोरांचा रंगीबेरंगी पिसारा पाहून ससा उडी मारू लागला. टुन 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 टुन. चमचमणारे घारे डोळे चमचमणारे घारे डोळे काळे पट्टे अंगावरती काळे पट्टे अंगावरती डरकाळ्या फोडीत सारखे वाघोबा रानातून फिरती वाघोबा रानातून फिरती.
सशाला वाघ दिसला. जंगल झाडीत वाघोबा लपले. म्हातारीला पाहून खुदकन हसले. म्हातारीला पाहून खुदकन हसले. सिंहोबा सिंहोबा जंगलचे राजे, सिंहोबा जंगलचे राजे. माने भोवती आयाळ साजे, माने भोवती आयाळ साजे. रुबाब मोठा नाही भीती, रुबाब मोठा नाही भीती. शिकार येई पुढे आयती, शिकार येई पुढे आयती. सिंहाला पाहून सिसा थोडासा घाबरला. पण आता तो सगळ्याच प्राण्यांची मैत्रीच करणार होता. त्याच्या पाठोपाठ सगळेच प्राणी येणार आहेत ना. एवढ्यात त्याला फडफड असा आवाज आला. चिव चिव चिमणी टिपते दाणे, अंग सानुले गोजिरवाणे. चिव चिव चिमणी टिपते दाणे, अंग सानुले गोजिरवाणे. इवल्याशा पंखाची फडफड फडफड, इवल्याशा पंखाची फडफड फडफड. सदा सारखी घाई गडबड, सदा सारखी घाई गडबड, सदा सारखी घाई गडबड. चिव चिव चिव. सशाला दिसली चिमणी. उठा उठा चिरुताई, उठा उठा चिरुताई. सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, डोळे तरी मिटलेले अजूनही. दिवसा रात्री पाण्यावरती मदक मजेत पोहत राहती. दिवसा रात्री पाण्यावरती बदक मजेत पोहत राहती. पिवळ्या पिवळ्या चोचीने अन हळूच वाटे पाणी पिती. पिवळ्या पिवळ्या चोचीने अन हळूच वाटे पाणी पिती, हळूच वाटे पाणी पिती. बदक बदक चालले पाण्यात पाण्यात, बदक चालले पाण्यात पाण्यात. पायरेटी जोरात जोरात. पांढरे बदक काळे बदक, पांढरे बदक काळे बदक. पिवळे बदक पिवळे बदक. बदक बदक बदक, बदक बदक बदक. घारे घारे डोळे आणि टवकारले कान, घारे घारे डोळे आणि टवकारले कान. अंधाराती मनी नवला दिसते सगळे छान, अंधाराती मनी नवला दिसते सगळे छान. दिसते सगळे छान छान, दिसते सगळे छान, दिसते सगळे छान छान, दिसते सगळे छान. सशाला खूप आनंद होतो. मनी झोपे झोपे मोठ्यावर, मोठ्या पायरून येई. मने मने राम जेत, किती झोप देतात काय. मने मने राम जेत, किती झोप
आई ससुल्याला शोधत होती. शोधून शोधून ती दमून गेली, घाबरली. आत्ता दिसला ससुल्या. अगं बाई, इथे आहेस होय रे तू? ससुल्या भरपूर खुश आनंदी दिसत होता. आई बघ, मला किती मित्र मिळाले, भरपूर मित्र मिळाले. सगळेच आता आले बरं का. सगळेच ससुलेचे मित्र बनले. भित्रा ससुल्या आता शूरवीर बनला. उंदीर कोंबडा कुत्रा गाय, उंदीर कोंबडा कुत्रा गाय, हत्ती पोपट मोर वाघ, सिंह चिमणी बदक मांजर, सर्वांचा मित्र झाला. ससुल्या मारू लागला. टुन 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 टुन. धन्यवाद. सर्व मुलांचे खूप खूप आभार मानतो आम्ही. आणि आता फक्त 2 प्रश्न विचारणार आहे. पहिल्यांदा तुम्ही खाली बसायचं. प्रश्न विचारणार म्हणून सांगितलं की नाही? विश्वनाथ जनरली खाली बस. हा, आता जी गोष्ट तुम्ही शोद्वारे ऐकली पाहिली की नाही, त्याच्यामध्ये पाळीव प्राणी कोण कोण होते? आता मी जो प्रश्न विचारला तो प्रश्न कुणालाही समजला नाही असं वाटतंय, कारण पाळीव प्राणी म्हणजे सिंह वाघ सांगायला. गोष्टीचं नाव काय होतं?
आहे हा. आणि प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्या त्या ताईंच्या मागून तुम्ही जायचं आहे. ताई कुठं घेऊन जातील तिकडे. कळलं? समजलं? मग आता हा पहिल्यांदा पहिली अ च्या विद्यार्थ्यांनी उभा राहायचं. पहिली अ. ज्या वर्गातली मुलं बोलतील त्या वर्गातल्या मुलांना आम्ही घेऊन जाणार नाही हा.